तलाटी और मंडल अधिकारियों की वरिष्ठता सूची प्रकाशित करें और उन्हें तुरंत ही सीआर दें। तलाटी मंडल अधिकारियों के रिक्त पदों को भरा जाना चाहिए। तलाटी को उनके कार्यालय का किराया दिया जाना चाहिए। तलाटी मंडल अधिकारियों की समयबद्ध पदोन्नति दी जानी चाहिए और तलाटी को स्थानीय प्रमाण पत्र भी दिया जाना चाहिए। 2021 की जिला परिषद और पंचायत समिति चुनाव भरा हेतु भत्ता दिया जाए एवं जिन प्रिंटरों की समय सीमा समाप्त हो चुकी है उन्हें नए लैपटॉप और स्कैनर प्रिंट दिए जाने चाहिए। सरकारी कार्यालय का बिजली बिल भुगतान करें और जिला प्रशासन मंडल अधिकारी तलाटी के मांगों की अनदेखी कर रहा है। सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए 15 और 17 अप्रैल जिले भर में विरोध प्रदर्शन करा जाएगा। मांगे पूरी नहीं होने के बाद 21 अप्रैल को लाखादुर तहसील कार्यालय के आगे सांकेतिक धरना देंगे और अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो भंडारा जिले के तलाटी मंडल अधिकारी 22 अप्रैल से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाएंगे। आम्ही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या जिल्हा लेवलवर विविध मागण्या प्रलंबित आहेत। त्याच्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदं भरणे, तलाठी यांना त्यांचे कार्यालयीन भाडे मिळणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती व तलाठी यांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळणे, सन 2021चे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अतिकालीन भत्ता मिळणे, कालबाह्य झालेले प्रिंटर तसेच नवीन पदनिर्मिती झालेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना नव्याने लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर मिळणे, शासकीय कार्यालयातील वीज बिल देयकाची रक्कम भरणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना विनंती बदली करून मिळणे, या पद्धतीचे आमचे काही मुद्दे आहेत। दिनांक 15/4 ते 17/4पर्यंत आम्ही काळी फीत लावून याचा विरोध प्रदर्शन केला होता। त्याच्यानंतर दिनांक 21/4-25 रोजी भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 1 दिवसाच्या लाक्षणिक धरणे आंदोलन केलेलं आहे। जर आताही शासनाची जर आमच्याकडे काही लक्ष केला नाही तर उद्यापासून आम्ही सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी सामूहिक धरणे आंदोलनासाठी बेमुदत संपावर जाणार आहोत। आणि आज दिनांक 21/4/2025 रोजी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी सर्व आमच्या DSA आणि ऑफिसचे चाब्या हे तहसीलदार साहेब यांना देणार आहोत।